नमस्कार, मी दिनेश कांजी. आपण बघताय न्यूज डंका. लोकसभा निवडणुका ऐन तोंडावर असताना लवासाची जखम पुन्हा एकदा भळभळणार अशी दाट शक्यता आहे. या प्रकरणाचा सुरुवातीपासून पाठपुरावा करणारे ॲडव्होकेट नानासाहेब जाधव यांनी पुन्हा एकदा या प्रकरणी उच्च न्यायालयाचं दार ठोठावलेलं आहे. आणि या घडामोडींमुळे स्वाभाविकपणे शरद पवारांना घाम फुटणार आहे. शरद पवारांनी सुद्धा या प्रकरणामध्ये न्यायालयामध्ये याचिका केलेली आहे आणि त्यांनी न्यायालयाला विनंती केलेली आहे की या प्रकरणामध्ये आमची बाजूसुद्धा ऐकून घेण्यात यावी. म्हणजे दिशा सालियान प्रकरणामध्ये आदित्य ठाकरे यांनी जे केलं तेच लवासा प्रकरणामध्ये शरद पवार करताना दिसत आहेत. उच्च न्यायालयात केलेल्या या याचिकेमध्ये नानासाहेब जाधव यांनी लवासा प्रकरणाची CBIच्या मार्फत चौकशी करावी अशा प्रकारची विनंती केलेली आहे. नानासाहेब जाधव यांचं कौतुक अशासाठी की त्यांनी या प्रकरणामध्ये प्रदीर्घ लढा दिलेला आहे. 2022च्या फेब्रुवारी महिन्यामध्ये नानासाहेब जाधव यांची एक याचिका म्हणजे याच प्रकरणातली याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली होती. आणि फेटाळण्याचं कारण अत्यंत आश्चर्यकारक होतं. एका बाजूला उच्च न्यायालयाने लवासा प्रकरणामध्ये नानासाहेब जाधव यांनी केलेले तमाम आरोप म्हणजे बहुतेक आरोप मान्य केले, परंतु तरीही ही याचिका फेटाळली आणि फेटाळण्याचं कारण दिलं की न्यायालयात यायला तुम्हाला खूपच उशीर झाला. या प्रकरणामध्ये शरद पवारांच्या कुटुंबियांवर कोणतीही कारवाई न करता न्यायालयाने ही याचिका केराच्या टोपलीत टाकली. 1999मध्ये महाराष्ट्रामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं आघाडी सरकार स्थापन झालं. या सरकारमध्ये अजित पवार जलसिंचन मंत्री होते, कृष्णा खोरे विकास प्राधिकरणाचे अध्यक्षसुद्धा होते. शरद पवार या सरकारमध्ये सामील नव्हते, परंतु ते या सरकारचे रिमोट कंट्रोल होते. सरकारच्या चाव्या शरद पवारांच्या हाती होत्या. याच काळामध्ये लवासा प्रकल्पाला सुरुवात झाली. 18 गावातल्या शेतकऱ्यांच्या जमिनी या प्रकल्पासाठी विकत घेण्यात आल्या आणि नानासाहेब जाधव यांचा आरोप आहे की या जमिनी अत्यंत फुटकळ दरामध्ये विकत घेण्यात आल्या. खाजगी हिल स्टेशन विकसित करण्यासाठी सरकारी यंत्रणेचा पुरेपूर वापर करण्यात आला. 2022मध्ये उच्च न्यायालयाने नानासाहेब जाधव यांची याचिका फेटाळताना शरद पवार आणि त्यांच्या कुटुंबियांवर ताशेरे ओढलेले आहेत. शरद पवार आणि सुप्रिया सुळे या प्रकल्पाच्या लाभार्थी आहेत आणि शरद पवारांनी त्यांच्या राजकीय प्रभावाचा या प्रकल्पासाठी पुरेपूर वापर केला असे ताशेरे न्यायालयाने ओढले. आणि न्यायालयाने यावर सुद्धा टिप्पणी केली की मुठभर लोकांकडून कशी देशातल्या साधनसामुग्रीची लूट सुरू आहे. न्यायालयाच्या शब्दात सांगायचं तर काही मुठभर लोकांकडून भारतातल्या साधनसामुग्रीची लूट सुरू आहे आणि या लुटीची गंभीर दखल घेणं अत्यंत आवश्यक आहे. या लुटीची पाळंमुळं अत्यंत खोलवर गेलेली आहेत. कल्पना करा की इतक्या तिखट ताशेऱ्यांनंतर सुद्धा पवार कुटुंबियांवर कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नाही, याचिका फेटाळण्यात आली. स्वाभाविकपणे नानासाहेब जाधव यांनी या प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेतली. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी महाराष्ट्र सरकारला नोटीस जारी केली, शरद पवार कुटुंबियांना नोटीस जारी केली. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रलंबित असताना नानासाहेब जाधव पुन्हा एकदा उच्च न्यायालयामध्ये गेलेले आहेत आणि त्यांनी मागणी केलेली आहे की या प्रकरणामध्ये CBI चौकशी व्हायला हवी. नानासाहेब जाधवांच्या या याचिकेनंतर शरद पवारांचं धाबं दणाणणं खूपच स्वाभाविक होतं. या प्रकरणी शरद पवारांनी न्यायालयामध्ये हस्तक्षेप याचिका केलेली आहे. या प्रकरणामध्ये आपल्याला पक्षकार करावं आणि आपलंही म्हणणं ऐकून घ्यावं अशी विनंती त्यांनी न्यायालयाला केलेली आहे. शरद पवारांचे वकील अस्पी चिनॉय यांनी न्यायालयामध्ये असा प्रतिवाद केलेला आहे की नानासाहेब जाधव वारंवार एकाच प्रकारचे आरोप करून याचिका दाखल करतायत आणि या मुद्द्याची न्यायालयाने दखल घ्यावी. आता या याचिकेमुळे शरद पवारांना घाम का फुटला आहे? त्याचं कारण असं आहे की उच्च न्यायालयाने जेव्हा 2022मध्ये नानासाहेब जाधव यांची याचिका फेटाळली तेव्हा त्यांनी शरद पवारांना क्लीन चिट दिलेली नव्हती. उलट शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांचा लवासा प्रकरणामधला सहभाग त्यांनी मान्य केलेला, शरद पवारांनी राजकीय प्रभावाचा वापर केला आहे हे मान्य केलं होतं. एवढंच नाही तर शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यावर उच्च न्यायालयाने अत्यंत गंभीर प्रकारचे ताशेरे ओढले होते. याचा अर्थ शरद पवार हे या प्रकरणामध्ये दोषी आहेत हे उच्च न्यायालयाला मान्य होतं. फक्त या प्रकरणामध्ये विलंब झाला आहे असं कारण देऊन उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळली होती. त्याच्यामुळे आता हे प्रकरण पुन्हा एकदा जेव्हा डोकं वर काढतंय त्याचा ताप शरद पवारांना निश्चितपणे होणार हे स्पष्ट दिसतंय. शरद पवारांना 2022मध्ये उच्च न्यायालयाने अभय दिलं होतं. आता ते अभय पुन्हा एकदा मिळेल की नाही याच्याबाबत शरद पवारांना स्वतःच शंका आहेत आणि त्याच्यामुळे शरद पवारांनी नामवंत वकिलांचा फौजफाटा घेऊन या प्रकरणामध्ये कायदेशीर कसरती करायला सुरुवात केली आहेत. आणि त्यांचे वकील न्यायालयामध्ये प्रतिवाद करताना असं अजिबात म्हणत नाहीत की या प्रकरणामध्ये शरद पवार निर्दोष आहेत. त्यांच्या वकिलांचा दावा काय आहे तर नानासाहेब जाधव एकाच प्रकारचे आरोप वारंवार करून त्याच याचिका न्यायालयामध्ये पुन्हा पुन्हा करतायत. एखादी मोठी गोष्ट निर्माण करताना वातावरण निर्मिती करावी लागते. शरद पवारांनी हे खाजगी हिल स्टेशन निर्माण करण्याच्या पूर्वी तशाच प्रकारचं वातावरण निर्माण केलं. शरद पवारांनी वेगळ्या वेगळ्या प्रकारची विधानं करायला सुरुवात केली. ते म्हणाले की महाराष्ट्रामध्ये जी हिल स्टेशन्स आहेत ती ब्रिटिशांनी निर्माण केलेली हिल स्टेशन्स आहेत
आणि अशा प्रकारची नवी नवी हिल स्टेशन निर्माण झाली पाहिजेत जेणेकरून जनतेला त्याचा लाभ होईल। प्रत्यक्षात काय झालं, शरद पवारांनी हिल स्टेशन निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले, परंतु ते हिल स्टेशन सामान्यांसाठी नव्हतं। ते हिल स्टेशन फक्त पैसेवाल्यांसाठी होतं, श्रीमंतांसाठी राबवलेली योजना अशा प्रकारे या योजनेचं वर्णन करता येईल। आणि हे खाजगी हिल स्टेशन निर्माण करण्यासाठी शरद पवारांनी मशिनरी मात्र, यंत्रणा मात्र राज्य सरकारची वापरली। राज्य सरकारला शरद पवारांनी लवासा प्रकरणासाठी कामाला लावलं। अजित पवार यांच्याकडे असलेल्या जलसिंचन मंत्रालयाचा त्यांनी पुरेपूर वापर केला। लवासाचा फायदा मुठभर श्रीमंतांना होणार होता, पवार कुटुंबियांना होणार होता, परंतु हजारो मध्यमवर्गीय सुद्धा या वातावरण निर्मितीच्या जाळ्यात आले आणि स्वतःचं प्रचंड मोठं नुकसान करून बसले। आपल्याला हिल स्टेशनमध्ये घर मिळणार आहे अशा कल्पनेने हजारो मध्यमवर्गीयांनी लवासाच्या गृहनिर्माण प्रकल्पामध्ये कोट्यवधी रुपये गुंतवले। त्या लोकांना आजतागायत ना घर मिळालं आहे ना त्यांनी गुंतवलेले पैसे। हे लोक गुंतवलेल्या पैशासाठी धक्के खात आहेत। हा प्रकल्प कधी पूर्ण होईल हे त्यांना ठाऊक नाही आहे। कोर्टाच्या पायऱ्या चढणं आणि चपला झिजवणं एवढाच एकमेव कार्यक्रम आता या लोकांसाठी उरलेला आहे। अनेकांनी तर आपण गुंतवलेल्या पैशावर पाणी सोडलेलं आहे। भगवान के घर में देर है पर अंधेर नाही असं म्हणतात, ते काही खोटं नाही आहे। लोकसभा निवडणुका ऐन तोंडावर असताना महाविकास आघाडीतले दोन नेते कायद्याच्या कचाट्यात अडकणार अशा प्रकारचे चित्र दिसतंय। दिशा सालियन प्रकरणामध्ये उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आलेली आहे आणि त्या याचिकेमध्ये सुद्धा आदित्य ठाकरे यांनी केविएट दाखल केलेलं आहे। आता लवासा प्रकरणामध्ये जी याचिका दाखल करण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये शरद पवारांनी आपलं म्हणणं सुद्धा ऐकून घ्यावं अशा प्रकारची विनंती उच्च न्यायालयाला केलेली आहे। हे दोन मोठे नेते आता न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत। दिशा सालियन प्रकरण आणि लवासा प्रकरण या प्रकरणामध्ये अनेक साम्यस्थळ आहेत। या दोन्ही प्रकरणांची चर्चा महाराष्ट्रामध्ये अनेक वर्ष सुरू आहे। या दोन्ही प्रकरणामध्ये राजकारण्यांची नावं चर्चेत आहेत। ही दोन्ही प्रकरणं आज उच्च न्यायालयामध्ये आहेत आणि या दोन्ही प्रकरणामध्ये आपली बाजू सुद्धा ऐकून घेण्यात यावी अशी विनंती या दोन्ही राजकारण्यांनी केलेली आहे। या दोन्ही प्रकरणाकडे महाराष्ट्राच्या जनतेचं लक्ष आहे। या दोन्ही प्रकरणामध्ये न्याय व्हावा अशी महाराष्ट्राच्या जनतेची तीव्र भावना आहे। प्रत्यक्षात यामध्ये निवाडा काय होतो, कधी होतो, निवाडा त्वरित होतो की विलंबाने होतो याकडे सुद्धा महाराष्ट्राची जनता लक्ष लावून बसलेली आहे। प्रत्यक्षात न्याय होईल अशीच अपेक्षा आहे। 2022च्या फेब्रुवारी महिन्यामध्ये उच्च न्यायालयाने जेव्हा या प्रकरणामध्ये निवाडा दिला होता तेव्हा राज्यामध्ये मवियाचं सरकार होतं आणि या प्रकरणामध्ये राज्य सरकारने ॲफिडेव्हिट दाखल करणं अपेक्षित होतं। राज्य सरकारने ॲफिडेव्हिट दाखल केलं नाही। त्याचा फायदा गेल्यावेळी शरद पवारांना झाला। यावेळी महायुतीचं सरकार सत्तेवर आहे, परंतु या प्रकरणामध्ये ज्या तिसऱ्या नावाची चर्चा आहे ते अजित पवार महायुतीच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आहेत। त्याच्यामुळे हे सरकार या संपूर्ण प्रकरणामध्ये काय भूमिका घेतं हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे। या व्हिडिओमध्ये तुर्तास इथेच थांबतो। व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आमचा यूट्यूब चॅनल। नमस्कार आणि धन्यवाद। आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।